मी सोयाबीन राईस बनवला आहे आणि त्याच्यासाठी सोयावडी भिजत घातली 10-15 मिनटं भिजून, मग याला छान पिळून काढली आहे। याचं सगळं पाणी काढून झाल्यानंतर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकले, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि याच्यामध्ये टाकली आहे थोडीशी लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला आणि मीठ। याला छान मिक्स करून घेतले। नंतर याला गरम तेलात छान तळून घेतले। आता याच्यानंतर कढईमध्ये टाकली जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कांदा आणि बारीक चिरलेला गाजर आणि शिमला मिरची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता। आता मी याला छान फुल गॅसवरती परतून घेतले कारण हे चांगले वाफवून निघतात। नंतर याच्यामध्ये परत गरम मसाला टाकलाय, किचन किंग मसाला, थोडीशी हळद टाकली आणि लाल मिरची पावडर टाकली। याला छान मिक्स करून घेतले। याला फुल गॅसवरतीच करायचं आहे। नंतर मी शिजून ठेवलेला राईस टाकला आहे आणि याला पण मी छान परतून घेतला आहे। आता आपण ज्या सोयावडी तळून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकल्यात, परत कोथिंबीर टाकली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण भातात पण मीठ असतंच। आणि आता बघू शकता तुम्ही आपला सोयावडी राईस रेडी आहे। खायला पण हा खूप छान लागतो, तुम्ही नक्की बनवा।